बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। विना अनुदानित शाळांचं भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। 18 वर्ष शाळेत काम करूनही वेतन मिळत नसल्यानं शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे। बीड जिल्ह्यातील केजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। आत्महत्येच्या आधी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी त्यांच्या मुलीची माफी मागितली, तसंच संस्था चालकांचा राक्षस असा उल्लेख केलाय। पाहूयात। विषय खल्लास, विषय संपला, विषयाला पूर्ण मी जगणं कधीच सोडलं। बँकेच्या प्रांगणात शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास घेतला। मागील 18 वर्षात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे, अनेकांचं प्रेरणास्त्रोत असणारे आणि जीवनाचं मूल्य सांगणारे धनंजय नागरगोजे यांनीच त्यांच्या जीवनाचा प्रवास थांबवला। आत्महत्येच्या आधी 2 दिवसांपासून त्यांनी आता एकच विषय खल्लास, विषय संपला, विषयाला पूर्णविराम, मी जगणं कधीच सोडलंय, बघू पुढे भविष्यात काय काय होतंय, अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्या होत्या। धनंजय नागरगोजेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लेकीसाठी लिहिलेले शब्द मनाला वेदना देणार आहेत। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही, अशा शब्दात त्यांनी हतबलता व्यक्त केली। आत्महत्येआधी धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती। त्या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारणच सांगितलं होतं। आत्महत्येला विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे तसंच अतुल विक्रम मुंडे हेच जबाबदार असतील असं म्हटलंय। या पोस्टनंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली होती। या व्यक्तींना जर आवर घातला नाही तर माझ्यापाशी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, ज्यांनी मला गाठलं तर हे माझे हाल करून मला मारतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती। एवढंच नाही तर ही माणसं माझ्या घरी आली तर मला छळ करून मारतील, असा दावाही त्यांनी केला होता। धनंजय नागरगोजे जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव इथले रहिवासी आहेत। धनंजय नागरगोजे मागील 18 वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते। 18 वर्षांपासून काम करत असूनही त्यांना वेतन मिळत नव्हतं। 2019 मध्ये राज्य सरकारने शाळेला 20% अनुदान घोषित केलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता, जे 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं, परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहे। राज्य सरकारने वेळेत अनुदान दिलं असतं तर धनंजय नागरगोजे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, असा दावा शिक्षकांकडून करण्यात येतो। अत्यंत ही खेदजनक बाब आहे। सरकारने जर अशा प्रकारचं टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं। अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे। यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा, चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी। किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारला। शाळांना अनुदान कधी मिळणार हा प्रश्न सर्वात जास्त महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही, म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले। आता बास करा, तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये। औरंगजेबाची कबर काय, काय झटका काय, मटका काय, हलाल काय, सगळी चर्चा याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार? धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येमुळे विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये राज्यातील सर्वच शिक्षकांच्या वेदना आणि त्यांच्यावर होणारा अन्याय अधोरेखित केला। आता सरकार हा अन्याय कधी दूर करणार, असा प्रश्न राज्यातील शिक्षक विचारतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।